शेतकरी मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी जोड पट्टा पद्धत या पद्धतीनं ऊस शेती केलेली आहे. तुम्ही बघू शकता हा ऊस पिकाचा खोडवा आहे. त्याचा अंतर ठेवलेला आहे आणि मध्ये हा जो पट्टा आहे तो हा पट्टा जवळजवळ 5 फुटाचा पट्टा ठेवलेला आहे. आणि हा जो पट्टा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची मित्रांनो मशागत केलेली नाही. तर बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की पाला ठेवल्यामुळं मशागत करणं अवघड होतं आणि त्याचबरोबर इतरही बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यांना ऊसातला कचरा बाहेर काढावा अशी त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी ते पाचट पेटवण्याचं वगैरे काम करतात. तर या लोकांच्यासाठी असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर या शेतकऱ्याने 5 फूट अंतरमध्ये ठेवलेलं आहे. खोडव्याचं पीक आहे आणि कोणत्याही प्रकारची मशागत न करता या ठिकाणी आलेला ऊसाचा रिझल्ट, खोडव्याचं पीक कशा पद्धतीनं आहे ते तुम्ही बघू शकताय. तर अतिशय सुंदर असा अप्रतिम खोडव्याचा फुटवा झालेला आहे. त्याला काळोखी आहे. अशा प्रकारचं उत्कृष्ट नियोजन या पद्धतीनं साध्य झालेलं आहे. मधली जी सरी आहे त्या सरीची फक्त मशागत केलेली आहे. बाकी इतरत्र कोणत्याही प्रकारची मशागत केलेली नाही. तरीसुद्धा ऊसाचं पीक अतिशय जोमदार आलेलं आहे. अतिशय चांगला रिझल्ट आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही सुद्धा आपल्या शेतामध्ये करा आणि पाचट व्यवस्थापन करा. पाचटापासून मिळणारे जे फायदे आहेत ते अप्रतिम आहेत. त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. जे आपण जमिनीला देत असतो ते पिकाच्या माध्यमातून ते उचललं जात असतं आणि ते उचललेलं अन्नद्रव्य पुन्हा ते जमिनीत रिसायकल करण्याचं काम या पाचट व्यवस्थापनामार्फत होत असतं. म्हणून हे जे जमिनीतून उचललेले अन्नद्रव्य आहेत ते थोडेफार प्रमाणात पाचटाच्या माध्यमातून परत जमिनीला मिळणार आहेत. त्यामुळं पाचट व्यवस्थापन हा एक अतिशय चांगला फायदेशीर पर्याय शेतीमध्ये आपल्याला दिसून येतो.